आज महाराष्ट्र शासनानं सर्व त्यांच्या विभागामध्ये निमशासकीय विभाग असतील, महामंडळ असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या सगळ्यांमध्ये यापुढे नोकर भरती करायची नाही, थेट करायची नाही, तर ती एका एजन्सी मार्फत करायची असा शासकीय निर्णय घेतला। आणि तो शासकीय निर्णय घेऊन 9 कंपन्यांना असे अधिकार दिले की जी काही पुढे नोकर भरती करायची आहे ती या कंपन्यांच्या मार्फत करायची। या 9 कंपन्यांमध्ये अनेक जण कोण लाभार्थी आहेत, कोणाच्या कंपन्या आहेत हा एक वेगळा राजकीय विषय होईल, पण तेही आपल्याला कळून चुकेल आज ना उद्या कोणत्या कंपन्या आहेत त्या। आता प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही एका बाजूला देशाचे माननीय पंतप्रधान दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ असं म्हणतात, दुसऱ्या बाजूला राज्य शासनामध्ये नोकर भरती थांबलेली आहे। 2 लाख शासकीय नोकऱ्यांची वॅकन्सीज आज आहेत, रिकाम्या जागा आहेत 2 लाख। या 2 लाख लोक बेरोजगार तरुणींना संधी दिली तर आता आपल्या राज्यामध्ये केंद्र शासनाप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू आहे आणि 7व्या वेतन आयोगाच्या प्रमाणे त्यांना पगार मिळाला असता। आता यांनी काय केलं तर कंत्राटदारांना अधिकार दिले। ते अधिकार देताना त्यांनी एक त्या GR मध्ये नमूद केलं की कुशल विभागाला काय पगार दिला जाईल, आणखीन खास विशेष कुशल असेल तर काय दिलं जाईल। तर वेतनाचे आकडे दिलेले ते अशा पद्धतीचे आहेत की जर कुशल मनुष्यबळासाठी 25 ते 60 हजार वेतन, आणखीन अतिकुशल असेल तर 40,000 ते 1,20,000 पर्यंत आम्ही वेतन त्याला देऊ। पण हे देताना पुन्हा जे कंत्राटदार आहेत त्यांना 15% कमिशन दिलं जाणार आहे। ते 15% कमिशन यांच्याचकडनं काढून घेणार, अधिक 1% वेगळा टॅक्स म्हणून घेतला जाईल। 1% असा 1% मिसलेनियस आणि 1% सेस म्हणून 17% त्या दिलेल्या वेतनात तुम्ही समजा 25,000 वेतन देणार असतील किंवा 30,000 देणार असतील तर 17% कपात तिथंच होणार आहे। अधिक 13% कपात जी नियमानुसार आहे, जी EPF प्रायव्हेट पडण्यासाठी कपात करावी लागते, ती सगळी गेली तर त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये फक्त 60% पगार येईल। म्हणजे ज्याला 30,000 पगार सांगितला असेल तर त्याला 60% म्हणजे 18,000च्या घरात पगार येणार, लक्षात घ्या। एवढी त्याच्या पगारातली कपात होणार आहे। आता एवढी कपात झाल्यानंतर ती कपात करताना पुढे आणखीन GR मध्ये आणखीन धक्का दिलाय। तो धक्का असा आहे की हे कंत्राटी कामगार जे आता केलेले घेतले जातील ते पुढील 5 वर्षासाठी याच वेतनावर काम करतील। त्यांना वेतन वृद्धी, त्यांना बोनस, मेडिकल किंवा आणखीन महागाई भत्ता या गोष्टी काही नाही, फिक्स असं करणार आणि अशाच पद्धतीने वेतन त्यांना दिलं जाईल 5 वर्षासाठी। आपण विचार करा, ह्याला सगळ्याला कारणीभूत पहिल्यांदा केंद्र सरकार आहे। केंद्र सरकारनं कामगारांचे कायद्यात बदल केले। सुदैवानं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी केंद्राचे कायदे, कामगार कायदे राज्यात लागू करू दिले नाहीत। हे आल्याबरोबर ते कायदे लागू झाले। त्या कायद्यातल्या काही गोम आहेत त्या मुद्दामून सांगतो, सर्वसामान्य जनतेला सुद्धा आता कळलं पाहिजे की हे सरकार आपल्या मुळावर कसं आलेलं आहे। त्यातला पहिला असं आहे की परमनंट नोकरी जवळजवळ नाहीच। मग काय असेल तर फिक्स टर्म एम्प्लॉई, जसा आता हा 5 वर्षाचा, आता तो फिक्स टर्म ठेवल्यानंतर त्याला आज तुम्ही आम्ही कंत्राटी पद्धतीने सांगितलं तुला मी महिन्याला 25,000 रुपये पगार देत, तुझं आणि माझं कंत्राट झालं आणि त्यानुसार मी 2 वर्ष तुला पगार देत आलो। 2 वर्षानंतर तो म्हणाला माझं फिक्स टर्मचा आता पुन्हा एकदा करार पुढे वाढवा। तो करार वाढवताना मालक म्हणतो मी तुला तेव्हा 25,000 दिले, आता मला शक्य नाही, तू 20,000च काम करायला तयार असेल तर बोल, नाही तर माझं तुझं कंत्राट संपलं। म्हणजे सर्वसामान्य तरुणांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरणारे निर्णय
या सरकारनं घेतले, केंद्र सरकारनं फिक्स टर्ममध्ये. बाकी तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर आणि तिसरा कॅज्युअल लेबर, परमनंट कोण, हा विषय गंभीर आहे. म्हणून केंद्र सरकारने असे कायदे करताना आणखीन एक घाणेरडा कायदा केला की 100, पूर्वी असं होतं की 100 कर्मचारी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असतील तर तो कारखाना किंवा ती इंडस्ट्री बंद करायची असेल तर त्यांना राज्य सरकारची अनुमती घ्यावी लागत होती. आता त्यांनी कायद्यात अशी तरतूद केली, 300 पर्यंतचे कर्मचारी संख्या असेल तर त्या कारखान्याच्या मालकाला जर एखादा कारखाना बंद करायचा असेल तर ते त्या पद्धतीनं बंद करू शकतात, त्याला कुणाची परवानगी घेण्याची गरज नाही. आत्ता काल परवडे महाडमध्ये हा प्रकार घडला. एका कारखानदारानं त्या 7-8 कर्मचाऱ्यांच्या लढाऊ कर्मचाऱ्यांना काढलं म्हणून बाकीच्यांनी आंदोलन केलं, त्यावर आमच्या बैठका झाल्या पण ते ऐकलं नाही. आता सगळ्यांना काढून टाकत. कोण विचारणार? म्हणजे एखाद्याला शेतकऱ्याची विल्हेवाट लागते, वातावरणातील बदलाचे दुष्परिणाम भोगतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, बेरोजगार सगळ्या सर्टिफिकेट्स घेऊन भेंडोळी घेऊन वणवण नोकरीसाठी फिरतोय. ती नोकरी मिळालीच तर ती शाश्वत नाही, ती कंत्राटी आहे. आम्ही शाश्वताकडून अशाश्वताकडे आमची वाटचाल सुरू आहे. आणि इतकी भयानक आहे की आत्ता हे जे काय प्रकारात सरकारनं केलं त्यातलं सगळ्यात लक्षात येईल तुम्हाला, जेव्हा कंत्राटी कामगारांचं अशा पद्धतीनं भरती होते तेव्हा आरक्षणाचं काय होतं. एका बाजूला मनोज जरांगे उपोषणाला बसले, मराठ्यांचं आरक्षण आला. दुसऱ्या बाजूला ओबीसी दिल्या म्हटल्यावर ओबीसीची मंडळी आपली राज्यातील तयार झाली. ती म्हणाली आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, तुम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं तर द्या पण आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. राज्यातलं सरकार 2 समाजामध्ये भांडण लावून मस्त बघते. त्याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या परिषदेला 2ही उपमुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्री असं म्हणाले काय नाही, बोलू आणि निघून जाऊ. पत्रकार परिषद कशासाठी होती? मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. बोलून निघून जाऊ इतकं गांभीर्य या सरकारला आहे. यावरून लक्षात घ्या, मराठा समाजाने लक्षात घ्या, ओबीसी समाजाने लक्षात घ्या, देशातील केंद्राचं सरकार सुद्धा याला जबाबदार आहे. कारण त्यांनी हा पायंडा पाडला, हे कायदे केले आणि निव्वळ पाडला नाही तर सार्वजनिक उपक्रमांची गळचेपी करून सगळ्या सार्वजनिक उपक्रमांमधनं आज बँकांच्या शाखांमध्ये गेला तर ओसाड पडलेल्या शाखा दिसतात. 1-2 कर्मचारी असले तर दिसतात. कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात सगळीकडे कमी करून टाकली आणि खाजगीकरणाकडे सगळे चाललेले आहेत. खाजगीकरण कोणाला करतायत त्याच्यात बोलण्याची गरज नाही आहे. मग एअर इंडिया असेल, मुंबईचा हवाई दल असेल, हवाई अड्डा असेल, या सगळ्या ठिकाणी खाजगी नोकऱ्या सुरू आहेत, त्याही कंत्राटी पद्धतीने सुरू आहेत. म्हणून याचा उपयोग आता राज्य सरकारनं केला. यांचे राहिले किती दिवस? बोलून निघून जाऊ, हे त्यातला अर्थ आहे. बोलून निघून जाऊ म्हणजेच असेच 3-4 महिने काढून निघून जाऊ, तुमचं भलं करण्याचा आमचा विचार नाही. आणि म्हणून राज्यातील जसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, आता कामगार सुद्धा रस्त्यावर उतरेल. सर्व कामगार संघटना याचा गंभीर विचार करतायत, कृती समिती याचा गंभीर विचार करते. बेरोजगार तरुण भेंडोळ्या घेऊन फिरतोय. रोजगार हा शब्द इतका फसवा आहे की रस्त्यात भाजी विकणार त्याला सुद्धा रोजगार दिला म्हणून सांगायला हरकत नाही. मुद्रा, स्टँडअप, स्टार्टअप बोगस आहे सगळं. सर्वसामान्य एखादा तरुण मुलगा जर त्यासाठी बँकेत गेला कर्ज मागायला तर त्याला कर्ज सहजासहजी मिळत नाही, तो उभाही राहू शकत नाही. फक्त तिकडं घोषणा करायच्या आहेत आणि त्या घोषणाबाजीमध्ये हे जे जुमलेवालं सरकार वरती आणि जुमलेचं बाप, आमच्या उद्धवजींच्या भाषेतले शब्द मी वापरू इच्छित नाही, पण जे काही घडतंय ते कामगारांच्या मुळावर येणार आहे. आणि मग यांचा आवाज कोणी विचारायचा? तुम्ही ती एसीजेड मध्ये तुम्हाला किती लोकांना माहिती आहे? मी लोकसभेत विचारला प्रश्न एकदा कामगार मंत्र्यांना, भारतातील जनतेला कळू द्या एसीजेडला कामगार कायदे लागू आहेत का? अनेकांना याची कल्पना नसेल, एसीजेड मध्ये कामगार कायदेच लागू नाहीत. एसीजेडच्या क्षेत्रामध्ये इतर ठिकाणी लागू होते, ते आता पंगू करून टाकले. त्यामुळे ही जी वाताहत आता लागलेली आहे त्यातून
बिचारे आमचे तरुण, जो आमचा समाज मागे आहे, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, जो आरक्षणासाठी झगडतोय, त्या समाजाला सुद्धा आपल्या माध्यमातून एकच विनंती करतोय, बघा तुमचं आरक्षण कायमचं कसं संपवतायत. हा आरक्षण कायमचं संपवण्याचा डाव भारतीय जनता पार्टीतलं केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार हातात हात घालून करते. त्याचा निषेध आम्ही करतो. त्यावर निश्चितपणे आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पुढे या बाबतीत राज्य सरकारला खडा सवाल तर विचारूच, पण त्या संदर्भात वेळ आली तर आंदोलन सुद्धा पुकारू, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. कोण बोलतो? एक मिनिट. हा काय कसली हिंदी में? आप जानते हो कि आज महाराष्ट्र की सरकार ने एक जीआर प्रस्तावित किया. उस जीआर में उन्होंने यह कहा कि आगे चलकर सरकारी हो, निम्न सरकारी हो, स्वराज्य संस्थाएं हो, इस सभी संस्थाओं में अगर नौकर भर्ती करनी होगी तो वो सरकार नहीं करेगी, न कि अपना सार्वजनिक उपक्रम करेगा, न कि कोई स्वराज्य संस्था करेगी, वो करेगी एजेंसीज. एजेंसीज कौन तय करेगा? सरकार तय करेगी. सरकार ने जीआर में कह दिया 9 एजेंसियां हमने तय कर ली है और आगे चलकर जहां भी नौकर भर्ती होगी वहां इन 9 एजेंसियों के मार्फत आप नौकर भर्ती करोगे. आपको एक देखना होगा कि उसमें एक चीज में बोलने भूल गया उसमें कि ये जो चीजें कर रहे हैं उसमें उन्होंने ये भी कह दिया कुशल कर्मचारी होगा तो 40,000 से 1,20,000 तक, अकुशल होगा, कुशल दूसरा नीचे वाला होगा तो 25,000 30,000 तनख्वाह देंगे. लेकिन तनख्वाह देते समय जो एजेंसियां उनको 15% कमीशन देना है. वो कमीशन भी इनकी तनख्वाह से काटेंगे और 1% 2% है, 1% अलग अलग कारणों से कटौती होगी. तो मतलब आप जो कुछ तनख्वाह उनको देने वाले उसमें से 17% कटौती हुई और इसके बावजूद फिर आ गई प्रोविडेंट फंड की कटौती. वो सारी कटौती आप अगर जाएंगे तो 40% तनख्वाह में से कटौती होगी और 60% तनख्वाह मिलेगी. आप सोचो अगर 30,000 तनख्वाह इन्होंने घोषित की होगी तो उसके हाथ में 60% मतलब 18,000 तनख्वाह मिल जाएगी. अब 18,000 में काम करना है, वो भी कितने? 5 साल के लिए. इसमें कोई बढ़ोतरी नहीं होगी, न डीए की बढ़ोतरी होगी, न कोई बोनस मिलेगा. इसके बारे में कुछ भी जीआर में नहीं लिखा है. अगर महंगाई बढ़ेगी तो तनख्वाह बढ़ेगी क्या? नहीं, कुछ नहीं लिखा. ये सारी चीजें उन्होंने उस जीआर में लिखी है. एक फिक्स टर्म 5 वर्ष के लिए नौकरी आपको मिलेगी, 5 वर्ष इसी तनख्वाह पे आपको काम करना है, बढ़ोतरी नहीं मिलेगी. ये हमारे बेरोजगार युवकों के सारे सपने तोड़ने वाली बात है. और आप आरक्षण माता बात में तो इतने छोड़ो, इतनी जल्दबाजी क्या है. उसके पहले और बताता हूं ये क्यों हुआ. ये केंद्र की सरकार के कानून की वजह से हुआ. केंद्र की सरकार जब राज्य में हमारे आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब राज्य के मुख्यमंत्री थे तो उस वक्त ये कानून केंद्र सरकार ने लाए थे, लेकिन हमारे मुख्यमंत्री जी ने, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब ने इन्हें रोक लिया और महाराष्ट्र में उसका अवलंब नहीं करने दिया. अब क्या हुआ? उन कानून में क्या प्रावधान है? उस कानून में प्रावधान है अगर पहले क्या था कि 100 कर्मचारी अगर हो तो 100 से ज्यादा हो तो अगर कारखाना बंद कर दे तो सरकार की अनुमति नहीं पड़ती थी. अब तो इन्होंने कर दिया 300 तक होगा तो भी बंद कर सकते, कोई जरूरत नहीं. फिक्स टर्म एम्प्लॉय जो अभी जैसे 5 वर्ष है, कहाँ 5 वर्ष में कुछ भी बढ़ोतरी नहीं. अब 5 वर्ष के बाद में आप पूछ लो अगर वही जाएगा आदमी तो कानून में प्रावधान क्या है? मालिक के सामने जाएगा कि साहब मेरा कॉन्ट्रैक्ट वापस रिन्यू करिए. अब कॉन्ट्रैक्ट रिन्यू करना है तो रिन्यू करने के लिए मालिक कहेगा मैंने 30 तो दिए थे, अब नहीं दे सकता, 25 में काम करते हो तो कॉन्ट्रैक्ट रिन्यू करता हो, ये तो छोड़ दो. कहाँ गया बेचारा? सपने टूट गए उसके, बाकी सब कॉन्ट्रैक्ट कैजुअल. तो
हम लोग कल तक नौकरी शाश्वत थी, अशाश्वत की तरफ जा रहे हैं। किसान, उनका आंदोलन आप जानते हो, उमर रहे हैं। अब बेरोजगारों की हालत ऐसी बुरी है, और उसमें एक तरफ ये सारे कहते समय आप कॉन्ट्रैक्ट को दे रहे हो, और दूसरी तरफ आरक्षण की लड़ाई चल रही है राज्य में। अब आरक्षण की लड़ाई जो चल रही है, मराठा आरक्षण की लड़ाई चल रही, ओबीसी उनके साथ, उनके भी आरक्षण की बात कर रहे हैं। मैं तो लोकसभा में धनगर और धनगढ़ इस शब्द के ऊपर बहस करता रहा, प्रार्थना करता रहा आदरणीय प्रधानमंत्री जी से कि वहां धनगढ़ कहा जाता है, हमारे पास धनगढ़ कोई नहीं होता, हमारे पास धनगर होता है, धनगरों के आरक्षण दीजिए। 10 वर्ष में आरक्षण नहीं दिया। अब मराठों का आरक्षण की बात आती है, आपने तमिलनाडु में 76% है, आप कहते हो संविधान में 50, हाँ है ना, करो ना वहां, क्यों यहाँ लोगों को तंग कर रहे हो। मैंने उस वक्त भी लोकसभा में भरी कहा है कि अगर भाई एक ही बार हर एक राज्य को पूछो आपके पास कौन सी जनजातियां है, पिछड़ी जनजातियां हैं, वो जनजातियों की कितनी संख्या है, उसके तक इतना अगर है तो इनका परसेंटेज बनता है, इतनी जनसंख्या है तो इसको इतना आरक्षण दे सकते, एक बार कर लो सबका। क्यों लोगों में झगड़े लगाओ। अब तो लोगों में झगड़े लगाने का काम शुरू हुआ, ओबीसी वर्सेस मराठा। अब वो बेचारे झगड़ रहे हैं आरक्षण के लिए, या ये कहते हमने कॉन्ट्रैक्ट लेबर पे आपको अपॉइंटमेंट करेंगे, हमने जीआर निकाला है, आगे चलकर नौकरियां आपको कॉन्ट्रैक्ट से करें मिलने वाली है, क्या होगा आपका आरक्षण। ये तो आरक्षण परमानेंट खत्म करने का कुटिल दाव इस सरकार ने रचाया है, और इसको हमको खिलाफ उसके लड़ना होगा, क्योंकि बेरोजगार के सपने ही टूटने वाला काम ये सरकार कर रही है। उसका एक और बता देता हूँ, कल माननीय मुख्यमंत्री जी ने वहाँ पत्रकार परिषद ली थी, और उन्होंने कहा कुछ नहीं, बोल के निकल जाएंगे, बोल के निकल जाएंगे। यही उनका ऑब्जेक्ट है कि बोल के निकल जाना है, ऐसे ही बोल दो, चुनाव तो आने वाले 4 महीने में, निकल जाएंगे। और लोगों के साथ, हमारे युवकों के सपनों के साथ खिलवाड़ हो रहा है। खिलवाड़ के खिलाफ शिवसेना डट के खड़े रहेगी। आप ये कह रहे हैं कि इस प्रकार का जीआर जो है, वो जो आरक्षण मिला है, सरकारी आरक्षण या तमाम जो आरक्षण मिले, इस जीआर में आरक्षण का कहीं भी जिक्र नहीं है। आरक्षण के बारे में कहीं भी, अरे जब 5 वर्ष के लिए कॉन्ट्रैक्ट पे काम कर रहे हो, 5 वर्ष के बाद में क्या होगा उसके बारे में कुछ लिखा है कि भैया आपको वापस आगे बढ़ाएंगे कॉन्ट्रैक्ट। डिफेंस में हम 4 वर्ष की बात करते हैं, जब रक्षा दल में हम 4 वर्ष की बात करते हैं, तो यहां क्या बात करेंगे। देश के युवा पीढ़ी के साथ में जो खिलवाड़ हो रहा है ना, सभी आरक्षण के लिए लड़ने वाले संघर्षशील जवान युवकों को मैं इतना ही कहता हूँ, सावधान। जुमले वाली सरकार ऊपर नीचे दोनों तरफ है, सावधान रहे, लड़ने के लिए खड़े हो जाओ डट के। अब इनको हटाना है, तो तभी तो आपको न्याय मिलेगा, यही उसका अर्थ है। मुद्रा और स्टार्टअप जो है वो बोगस है, ऐसा आपको क्यों लगता है? मराठी में आपने कहा मुद्रा और स्टार्टअप बोगस है ना, सही में। आप चलिए मेरे साथ, चलो अभी नीचे बैंक में जाते हैं, आप कहो कि मैं युवा हूँ, मुझे एक लोन चाहिए, वो देखना कितना दिन लेता है, कितने महीने लेता है। मैं खुद कोशिश कर रहा हूँ, सद्भाग्यवश मैं किसी कॉमर्स कमेटी पे भी था, तो मैंने वहाँ पार्लियामेंट की कमेटियों में भी मुद्दा उठाया। मतलब क्या अनुभव है, सर्विस सेक्टर तो उसमें लेते ही नहीं वो लोग, हर एक कोई मैन्युफैक्चरिंग करेगा क्या। एक लड़का समझो कैटरिंग के धंधा खोलना चाहता है, तो क्या करेगा, प्रोडक्शन बताएगा। मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ संदर्भात व्हिडिओ बोलतायत, त्यांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ व्हायरल करून विरोधक संभ्रम पसरवतात। माझं असं म्हणणं होतं की राजकीय चर्चा नको, फक्त मुद्द्यावर बोलूया, मराठा आरक्षणासंदर्भात बोलूया। सर्वसार्व आहे हो, तुम्ही सांगा त्या बोलण्या त्यांची आजवरची कृती काय होती। तो बिचारा तरुण जरांगे उपोषणात बसलाय, हे मिरवताय तिकडे तिकडे दहीहंडीमध्ये, आता जरांगेकडे जायला निघालात का। त्याची प्रकृती इतकी खालावल्यानंतर तुम्ही जरांगेकडे जातात, तुम्ही किती गंभीर आहात। एकही जण तिकडे फिरकलं नाही, देशातील सगळे आदरणीय उद्धवजींपासून सगळे नेते तिथे गेले, भेटून आले, सांगतायत, नाही गेले ना। आणि आता तुम्ही हा जो काही केलं ना, आजचा जीआर काढला, तो तरुणांच्या जखमेवर मीठ सोडणारा जीआर एवढं लक्षात ठेवा।
कसं आम्ही करू, आम्ही निश्चितपणे करू. शिवसेना कटिबद्ध आहे. आम्ही नुसते त्यांच्यावर जात नाही झेंडे फडकवायला. नशिबाने मराठा समाजाची आंदोलनं ही या महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी आंदोलन झाली आहेत. कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता बोललं पाहिजे. इतकं शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध आंदोलन त्यांनी केलं. त्या मराठा समाजाला तुम्ही आत्ता दांडके मारलेत. हा तुमचे गांभीर्य बरं का तुमचं. म्हणून जायचं ना, बोलून जाऊ, दांडके मारू, मग जास्तच ते वाढलं म्हणून तुम्ही आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. असं आहे बघा, पर्याय मला असं वाटतं या देशातील घटनेमध्ये बदल केले पाहिजेत. घटना दुरुस्ती केली तर ते कायम टिकणारं असणार आहे. ते मुद्दामून हे जे खेळ खेळ म्हणून मला डबल इंजिनियर आहे तुमचं, मग करा ना घटना दुरुस्ती. त्या दिल्लीमध्ये त्या मुख्यमंत्र्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी ऐन अधिवेशनात ऐन वेळी तुम्ही कायदा आणलात. कोर्टानं तुमच्या मुस्कटात मारली होती बरं का. आणि म्हणून तुम्ही कायद्यात दुरुस्ती करून सगळे अधिकार त्या नायब राज्यपालाकडे आणून दिलेत. बदले आहे अधिकार नायब राज्यपालाचे. सरकार कशाला पाहिजे? भरती आणि बढती मधले सुद्धा अधिकार नायब राज्यपालाकडे केलं तर तुम्ही तुमच्या सोयीसाठी. मग करा ना अशासाठी मराठा आरक्षणासाठी. बोलवलं तुम्ही विशेष अधिवेशन. आता आदरणीय उद्धवजींनी जाहीरपणे सांगितले उद्याच्या अधिवेशनामध्ये आणा, कायदा करा. मंदिराबद्दल सुद्धा आदरणीय उद्धवजी हेच म्हणत होते, कायदा करा. हा जो विषय आहे की नाही एजन्सी, तुम्ही लक्षात घ्या आजही सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आहेत बघा तुम्ही. त्यामुळे त्यांनी कुणाला भरावं त्याच्यावर निर्बंधच नाही ना. तुमची एक कंपनी आहे, मी सांगितलं माझ्या कंपनीत 100 माणसं तुम्ही पाठवा. यू आर ह्युमन सप्लायर माणूस, तुम्ही माणसं सप्लाय करणे तुमची कंपनी आहे. मी काय विचारतो का तुम्ही यात आरक्षण किती घेतले, ओबीसी किती आहेत, SC किती आहेत, ST किती आहेत, ओपन किती आहेत, काय नाही ना. मला 100 माणसं मिळाली पाहिजेत बस झालं. आरक्षण कायम बंद करण्याचा कुठील डाव आहे लक्षात ठेवा. बघा पुन्हा मला असं वाटतं की राजकीय अभिनिवेश घेण्यापेक्षा हा काय मुद्दा काल आला का हो मराठा समाजाचा. मला वाटतं माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री त्यांची जरा सगळे व्हिडिओ दाखवा ना हो तुम्ही. ओबीसीचं आरक्षण नाही दिलं तर मी राजकारणातून निवृत्त होईल बोललेत की नाही बोललेत. हां मग दाखवा जरा. विसरशील खास मला दाखवून द्या ना त्याला की तुम्ही हे बोलला होतात. तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल पण बोलला होतात. आमच्या सरकारवर टीका करताना तुम्ही उद्धवजींच्या सरकार टीका ह्यांना जमत नाहीये, मग आमची सत्ता येऊ द्या आम्ही करून दाखवू. करा ना. म्हणून मी कायमस्वरूपी सांगितलंय घटनेमध्ये दुरुस्ती करा, टक्केवारी वाढवा. जर तुम्ही तामिळनाडू 76% आहे ते बंद कमी करू शकत नाही तर मग इथं सुद्धा वाढवा. राज्यांना विचारा. सगळ्या राज्यांमध्ये आता धनगडवरनं शब्द लक्षात आलं की नाही. एका अक्षरावरनं शब्दही नाही, एका अक्षरावरनं आरक्षण मिळत नाहीये. मग त्या राज्याच्या प्रमुखांची कमिटी बसवा, सांगा त्यांना तुमच्या कुठल्या जमातींना आरक्षण द्यायचं करा. इकॉनॉमिकली सोशल बॅकवर्ड क्लास म्हणून मराठा समाजाकडे पाहिलं तुम्ही. खेळताय त्यांच्याबरोबर, तुम्ही खेळताय बरं 10 वर्ष. आणि म्हणून मला असं वाटतं याचा निषेध करावा तितका थोडा. हा GR भाजपच्या काही पोटभरू लोकांसाठी काढला काय असंही मला शंका वाटते. कोणी घेतली पण बर. पुढचं बोलण्याची गरज आहे का. हा पेलवान बसले होते बरोबर. सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या लोकांबद्दल न बोललेलं बरं. सोयी आणि मला वाटतं मी गंभीर विषय मांडलाय त्यामुळे त्याच्यातनं बाजूला जो जाणं बरोबर. आता माझ्याकडे माहिती नाही, फक्त 9 कंपन्या GR आहेत. त्या कंपन्यांचे मालक कोण मला माहिती नाही, पण असं आहे ॲक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड, CMS IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, CES गव्हर्नन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट, इनोवेव्ह IT इन्फ्रास्ट्रक्चर, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड. हे नाव माहिती आहे सगळ्यांना. इट्स अ व्हेरी क्रिस्टल क्लिअर.
सो देअरफॉर अदर्स आर ऑल्सो यू कॅन मेक आउट. म्हणजे त्या बाकीचे जे तुम्ही ओळखू शकता. S2 इन्फोटेक इंटरनॅशनल, नंतर सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड, उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड, अशा 9 कंपन्यांना ही कंत्राट दिली आहे. कुशल, अर्धकुशल, अकुशल अशी दिलेली आहे. बाकी अतिकुशल कोणी भरती करायची ते मात्र इथं दिलं नाही, यांना दिलंय फक्त S2 इन्फोटेकला अतिकुशल अशा या कंपनी. मला वाटतं आम्ही भारतीय कामगार सेना आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करते, त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करतो. सुदैवानं त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मधल्या काळामध्ये सर्व संघटनांची कृती समिती तयार केली आम्ही आणि त्या कृती समितीच्या संदर्भात आम्ही चर्चा करू आणि या संदर्भातलं आंदोलन नक्कीच छेडू म्हणजे छेडूच, मुळावर आले ताई. धन्यवाद. बस आपने सवाल में ही जवाब दे दिया और क्या जवाब दे दूं, वही तो है ना, और क्या करना है. ये जो तरीके वो लोग जो अपनाते हैं ना, बस जैसे मैंने वो शब्द बहुत महत्वपूर्ण है, बोलून जाऊ, टेम्पररी कुछ भी करना है, टेम्पर रिलीफ देना है, भाग जाना, बाद में देखेंगे. समस्या का पूरा तरह निराकरण करना ये उनका कोई उद्दिष्ट कभी रहा नहीं है. मला एक कळत नाही की ह्या सगळ्या बघा पुन्हा आला एका महिन्यात सादर करणार आहेत अहवाल, म्हणजे वेळ काढूपणा आहे की नाही सगळ्या गोष्टीचा. कुठलीही गोष्ट त्यांनी आतापर्यंत दिलेल्या वेळेत पूर्ण केली असं एक गोष्ट तुम्ही सांगा की या सरकारनं किंवा तत्कालीन माननीय देवेंद्र फडणवीसांनी काही सांगितलं त्यांची पुन्हा आता ते व्हिडिओ सांगायला गरज नाही आहे. त्यांना म्हणून तुम्ही या सत्रात काय केलं असं एकदा तरी सांगा म्हणजे कळेल आम्हाला. एनिवे धन्यवाद. हाँ सर सवाल ये है कि इंडिया अलायंस को लेकर के काफी गेमा गेमी है, बैठकें भी हो रही है, दोनों ही तरफ बैठक हो रही है, बट किसी बीच आपके ही सहयोगी दल आप कुछ एक विवादित बयान दे रहे हैं, सनातन धर्म को लेकर के बयान. नहीं, मुझे लगता है देखो हमारे सामना में आदरणीय हमारे सांसद संजय जी राउत जी उसके संपादक है, उन्होंने एडिटोरियल लिखा. उस एडिटोरियल में इसका बहुत स्वच्छ तरीके से उन्होंने क्लैरिफिकेशन दिया हुआ है. तमिलनाडु में मैं 1-1.5 वर्ष रहा हूँ, तो तमिलनाडु आज नहीं पहले से हिंदी का विरोध कौन करते ना, तब नहीं विषय आता क्या सारी. तो उनकी ख्यालात उनके राज्य के लिए है, उसके ऊपर भी हम वहाँ कोऑर्डिनेशन कमेटी में बात हो सकती है, करेंगे. लेकिन इसका समर्थन शिवसेना करती है ऐसा कभी नहीं है. शिवसेना हिंदुत्व को मानती है. उस अग्रलेख में भी वो डट के कहा है कि हिंदुत्व ही शिवसेना का श्वास है. स्टैंड लेंगे आप लोग अभी आने वाले बैठकों में, स्टैंड लेंगे कि इस प्रकार के बयानात ना दिए जाएं जिससे पूरे जो अलायंस का जो ये है. नहीं कुछ नहीं होता. अलायंस में सभी बुजुर्ग नेता है, अनुभवी नेता है. इसको गलतियां कहे नहीं कहे वो अलग बात है. राजनीतिक बयान देते समय वो बराबर सोचकर आगे चल. अभी तो एक दो मीटिंग तो हुई है, अब आगे चलकर राहुल देखो ना, चुनाव के परिणाम देखे नहीं क्या, चुनाव के परिणाम कैसे आए हैं. वो तो नींव डाली है हमने, इंडिया की नींव डाली है, अब मंदिर बनेगा 2024 में. G20 की बुकलेट लॉन्च हुई है जिसमें फिर एक बार लिखा गया है भारत मदर ऑफ डेमोक्रेसी. कहीं ना कहीं मुगलों का इतिहास नहीं है, अकबर का इतिहास बताया गया और भारत का डेफिनेशन G20 के बुकलेट में दिया गया. अच्छा, एक दो अभी बड़ा लंबा है इसका, लेकिन शॉर्ट में जवाब देता हूँ. आदरणीय देश की हमारे राष्ट्रपति जी, महामहिम राष्ट्रपति जी ने न्योता दिया और कहा, महामहिम राष्ट्रपति जी ने निमंत्रण, महामहिम राष्ट्रपति भारत उनका निमंत्रण, और नीचे लिखा G20 इंडिया समिट.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.